मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्योती सरिताला बोलते, तू आणि तुझी मुलं, त्याचबरोबर मी आणि माझी मुलं आणि सूर्या सर्वजण मिळून सुखात राहू. माझं सगळं तुझं असेल आणि तुझं सगळं माझं असेल, असं म्हणून ती मुलांना सांगते. सूर्या चालला असेल त्याला बाय करा. हे ऐकून मात्र सरिताला खूप मोठा धक्का बसतो. सूर्या त्या मुलांना आवाज देतो आणि वैभवला सांगतो की मुलांच्या सरांशी एवढं बोलून घे. वैभवला समजतं की दादाने तर ह्या मुलांना इथल्या शाळेत टाकण्याचा घाट घातला आहे. तेव्हा तो सूर्याला सांगतो की दादा, इथल्या शाळेत ह्या मुलांना कसं टाकता येईल, कारण यांचा दाखला तर इंदोरच्या शाळेमध्ये आहे. तेव्हा सूर्या बोलतो, ते सर्व ठीक आहे, परंतु एकदा हेडमास्तरांशी जाऊन बोला आणि त्यांना सांगा मुलांचं वर्ष उगाच वाया जाईल आणि उगाच इकडं तिकडं हुंडरत ती मुलं राहतील. त्यापेक्षा शाळेत शिकलेली बरं आणि फीचं काय आहे ते आपण पाहून घेऊ. वैभव मुलांना बोलतो, चला शाळेत जाऊयात. तो त्यांना तिकडून घेऊन जातो. तेवढ्यात पशा तेथे येतो. सरिता सूर्याला बोलते, आज आपण मंदिरात जाऊयात का, आणि तसंच पुढे बागेत पण जाऊ. बरेच दिवस झाले आपण बाहेर कुठं गेलो पण नाही. पशाही सूर्याला बोलतो, दादा तुम्ही दोघे जण जाऊन या आणि बाहेरचंच खाऊन या, म्हणजे बाळाला आणि वहिनीला दोघांनाही बरं वाटेल. सूर्या हो बोलतो. सूर्या मावळायला लागल्यावर देवळापाशी ये असं सांगतो. त्यानंतर सूर्या आणि पशा दुकानावर निघतात. ज्योती सांगते, आज मी जरा उशिराच येईल आणि नंतर डबा घेऊन येईल. तेव्हा सूर्या ठीक आहे असं बोलून तेथून जातो. पशाही सूर्यासोबत जातो. तर इकडे अंजी स्वयंपाकाची तयारी करत असते. सरिताला विचारते, कसली भाजी करू. सरिता सांगते, दुधीची भाजी कर. तेवढ्यात ज्योती तेथे येते आणि सांगते, मला दुधीची भाजी अजिबात आवडत नाही. अंजी बोलते, ज्योतिताई, दुधीचं नाव घेतलं की तू आधी पण असंच तोंड वाकड्या करायची. ज्योती बोलते, मलाच काही सूर्यालाही आवडत नाही. सरिता बोलते, त्यांना आवडते, त्यांच्या सवयी खूप बदलल्या आहेत. आपण दुधीची भाजी बनवू असं सांगते व दही भात खा तू असं ज्योतीला सांगते. तेव्हा ज्योती बोलते, आपण छान वांगी आणि शेंगांची भाजी करू, सूर्याला पण खूप आवडते. सरिता बोलते, एकदा सांगितलं ना दुधीच करायची. अंजी हो बोलते. वेळी ज्योती बोलते, मी वांगी आणि शेंगा चिरून ठेवल्या आहेत. सरिता तिला बोलते, कुणाला विचारून तू वांगी चिरली. ज्योती बोलते, तुला इतकं चिडायला झालं काय, नाही करायची तर टाकून देऊ. जी बोलते, वायला कशाला घालवते, आणि सरिताला बोलते, उद्या करू आपण दुधी. तर इकडे दुकानावर पशा, सूर्या आणि ज्योती असतात. वैभव दुकानावर येतो आणि सूर्याला मुलांची ॲडमिशन झाली असं सांगतो. पशा वैभवला सांगतो, ज्योतीला पटलंय का, आज लई पटापटा काम करती. वैभव बोलतो, रोज काम करायला लागल्यावर तिची सर्व नाटकं बाहेर येतील. पशा सूर्याला सांगतो की तुला वहिनीला भेटायला जायचं आहे हे लक्षात ठेव. सर्वजण त्याच्यावर हसतात. सूर्या बोलतो, हसताय काय, बायकोचं ऐकणं हा माझा धर्म आहे. तेव्हा पशा बोलतो, वैभवला नीट माहीत आहे. ज्योती त्यांना जेवायला बोलवते. पशा तिला बोलतो, तू आलीस ना मग आम्ही जेवून घेऊ, आमची तू काळजी करू नको, आमचं आम्ही पाहून घेऊ. ज्योती बोलते, सरिता पण वाढते ना तुम्हाला जेवायला. पशा बोलतो, वहिनीची जागा घ्यायला तू जाऊ नकोस, नको, ती मालकीन आहे आणि दुकानाची, आणि तू फक्त इथे काम करते. तेव्हा वैभव बोलतो, त्यामुळे आम्ही आमचं वाढून घेऊ, तू काउंटरपाशी थांब. ज्योती बाजूला जाऊन स्वतःशीच बोलते, मांजरीसारखा नेहमी हा आडवा येतो, याचा बंदोबस्त करावाच लागेल. त्यानंतर पशा सूर्याला विचारतो, आता कुठं कुठं वहिनीला फिरायला नेणार आहे, आणि सूर्याला त्यावरून चिडवत असतात. सूर्या बोलतो, आता जेवायला घ्या. इकडे सरिता फिरायला जाण्यासाठी आवरत असते. अंजी तिला गजरा आणून देते आणि सरिताला बोलते, तू खूप छान दिसत आहे, आणि तिची नजर काढते आणि तिला सांगते, बाहेर तुला जे खावंसं वाटेल ते खा आणि दाजींना सांग, नाही तर उगाच लाजत राहशील. सरिता सांगते, मी अगोदरच सांगितलं आहे, मला उसाचा रस प्यायचा आहे. अंजी बोलते, तू घरातील काळजी करू नको, मी आणि ज्योतिताई आहे. तेव्हा सरिताचा चेहरा पडतो. अंजी काय झालं विचारते. सरिता सांगणारच तेवढ्यात तिला आवाज येतो, म्हणून अंजी मुलं आली आहेत ते पाहण्यासाठी बाहेर जाते. तर इकडे सूर्या घरपट्टी भरून दुकानावर येतो. ज्योती विचारते, मी दुसऱ्यांच्या घरी सामान डिलेवरी करून देऊ का. सूर्या जा असं बोलतो आणि तेथूनच घरी जा असंही सांगतो. ज्योती तिकडून जाते. वैभव सूर्याला सरिताला भेटण्याची आठवण करून देतो. सूर्या बोलतो, माझ्या लक्षात आहे, मी 5 मिनिटामध्ये निघतच आहे. तेव्हा सूर्या जायला निघतो. पशा बोलतो, सायकलवर फिरा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. तेव्हा सूर्या लगेच जायला निघतो
आणि ज्योतीला सांगतो की तू रिक्षा करून घरी जा, नाहीतर देवळापर्यंत चालत गेल्यावर तिथे रिक्षा मिळेल. सरिताला भेटायला जायचं ना तुला, मग जा असं ज्योती सांगते. सूर्या बोलतो अंधार होईल, थोड्या वेळात तू कशी जाशील? ज्योती सांगते मी माझी जाईल, आधीच खूप उपकार आहे तुझे माझ्यावर. सूर्या सांगतो झालं ते चांगलंच आहे, तू गेल्यामुळे सरिता माझ्या आयुष्यात आली, तिच्यासारखी बायको शोधून सापडली नसती, कारण आता ती आहे म्हणूनच मी आता इथे उभा आहे. तेव्हा ज्योती विचारते तुझा बायकोवर एवढा विश्वास आहे का? तेव्हा सूर्या हो बोलतो. ज्योती विचारते जर मी आता तुझ्या सायकलवर बसली तर तिला चालेल का? जाऊन येईपर्यंत उशीर होईल ना, त्यापेक्षा मी सायकलवर बसते, मग मला तू मंदिरापर्यंत सोड, कारण तुला कुणाची भीती वाटणार नसेल तरच. माझ्या खूप पायाला लागला आहे त्यामुळं मी सांगते. सूर्या सांगतो मी पशाला बोलवतो, तो तुला तात्यात घेऊन जाईल. ज्योती बोलते माझ्या जागी अंजी आणि अवनी असती तर तू असंच रस्त्यात सोडून गेला असता का? मी पण या घरातील नाही म्हणून तू मला असं सोडून जातो, आणि त्यावेळी मी तुला नकार देऊन खूप दुखावलं आहे अशी त्याची ती आठवण करून देते. सूर्या बोलतो बस सायकलवर, मी देवळापर्यंत सोडतो. मग ती सायकलवर बसते. तेव्हा मग सूर्या तिला देवळाजवळ रिक्षापाशी सोडतो आणि मुलांकडे लक्ष दे असं सांगतो. तेवढ्या सरिता तेथे येते आणि हा सर्व प्रकार पाहते. तिला खूप वाईट वाटतं, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ज्योती सरिताजवळ जाते आणि सूर्याला भेटायला जाणार होती ना, आत्ताच तो गेला आणि तू समजते तसं आमच्यात काहीही नाही असंही सांगते. आणि कधी कधी सूर्या मला मी नको म्हटले तरी सोबत घेऊन येतो असं खोटं सांगते. मग मी गेट बाहेर उतरते, उगाच कुणाला संशय नको यायला म्हणून. बाकी आमच्यात तसं काही नाही, आमच्यात फक्त मैत्री आहे. तेव्हा सरिताच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. ज्योती तिला बोलते तू त्याला काही सांगू नको, तू आम्हाला पाहिलं उगच त्याला वाईट वाटेल असं म्हणून तिकडून निघून जाते. तर इकडे अवनी आणि ज्योती किचनमध्ये गप्पा मारत असतात. तेवढ्या सरिता तेथे येते. अवनी सरिताला विचारते वहिनी तुम्ही तर फिरायला जाणार होतात ना, काय झालं? सरिता नाही बोलते. अवनी बोलते जा दादा वाट पाहत असतील. ज्योतीही बोलते सूर्या तुलाच भेटायला गेला होता, मला बाजारात भेटला होता, मग आम्ही देवळापर्यंत एकत्रच आलो. अवनी बोलते वहिनी तुम्ही का नाही गेलात? सरिता अजूनच चिडते. ज्योती बोलते आपण हलवा करू, दुधी नको. अवनीही चालेल असं सांगते. मला हलवा खूप आवडतो असंही बोलते. ज्योती बोलते सूर्याला पण खूप आवडतो. सरिता ज्योतीला धक्का देऊन त्या शेंगा फेकून देते आणि भोपळा कापते आणि बोलते सर्वांना सक्त ताकीद देते की उद्या दुधी भोपळ्याचीच भाजी बनणार असं म्हणून ती तेथून जाते. अवनी चिडते. ज्योती तिला सांगते होते चिडचिड, आपण समजून घ्यायचं, कारण मीही प्रेग्नेंट होते आणि तशी तुलाही 2 मुलं आहेत. ज्योती बोलते प्रत्येकाची प्रेग्नेन्सी वेगळी असते आणि मी तिला पाहते असं बोलून तिकडून जाते. अवनी विचार करते वहिनी असं का वागले असतील. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पशा खूप चिडलेला असतो आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जात असतो. सूर्या त्याला थांबवतो. पशा बोलतो अशी कीड आपल्या घरात नाही राहू शकत. तेव्हा सूर्या पशाच्या कानाखाली देतो. हे सर्व पशा ज्योतीला बोललेला असतो. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.